आज पुन्हा एकदा हृदय पिळवटून निघालं. आज पुन्हा एकदा हृदय पिळवटून निघालं. तळपायाची आग मस्तकाला गेली जेव्हा अयोध्येची बातमी कानावर आली. पुन्हा एकदा जातीयवाद्यांची माय गाभण राहताना पाहिली. पुन्हा एकदा अयोध्यामध्ये खैर लांजी होताना पाहिली. पुन्हा वासनांध नराधमाने तिच्या देहाचे लचके तोडले. आकरमाशी छिनाल अवलादींनी तिला बेहाल करून सोडले. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीये. खैर लांजीच्या जखमेची खपलीच गळून पडलीये. मीडिया नावाच्या रांडानं बी चकार शब्द काढला नाही. कालपर्यंत कायदा जाळा म्हणणाऱ्यांनाही यावर आसूड ओढला नाही. सगळेच शेपूट घालून चिडी चूप झालेत. कालपर्यंत थैथयाट करणारे आज नपुंसक निघालेत. कारण इथे जात बघूनच कॅन्डल मार्च निघतात. निषेधासाठीही आधी जातच बघतात. म्हणून म्हणतो, जिंदगीचं नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल जगावं नामर्दाचं जिनं. डोळ्यात देखत माय लेकी सुना बाळा नागवल्या जातात. भर चौकात भर दिवसा केला जातो बलात्कार वासनांधाकडून. आळीपाळीनं वासनेची आग शमल्यावर घोटला जातो गळा नराधमांकडून. आणि मायांगात ठोकल्या जातात लोखंडी सळ्या. आणि लाकडं मुरदाड झालेल्या देहालाही सोडत नाहीत. त्याचेही तोडले जातात लचके. केली जाते विटंबना त्या 12 बोड्यांच्या बुळ्या अवलादीकडून. त्यांचा आक्रोश त्यांच्या किंकळ्या ऐकू जात नाही कोणालाच. कानात कुणाचं अडकल्यागत ठार भैर झालंय इथलं शासन प्रशासन. तिथंही जातीपातीची मुळं खोलवर रुजलीत. न्यायपालिकेवर अजूनही विश्वास आहे, पण न्याय सुद्धा आजकाल जात बघूनच दिला जातो. तिथंही आधी स्वजातीचाच विचार केला जातो. आता तरी उठा. नित्य होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, लिंग पिसाट नराधमांची कातडी सोलून काढण्यासाठी. आज शांत बसलात तर उद्या तुमचाही नंबर येईल. आज शांत बसलात तर उद्या तुमचाही नंबर येईल. ही वासनेची आग तुमचंही घर कवेत घेईल. ही वासनेची आग तुमचंही घर कवेत घेईल.